आज ना मंडळी सकाळी नाश्त्याच्या वेळेस नवऱ्याला आणि विहानला दोघांना विचारलं नाश्त्याला काय बनवू। दोघांनी वेगवेगळ्या डिमांड केल्या। माझ्याकडे काही पूर्वतयारी नव्हती आणि तितकासा वेळही नव्हता, पण एकच मिक्सरच्या जारमध्ये संपूर्ण बॅटर तयार करून दोन वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवले अगदी सोप्या पद्धतीने। सर्वप्रथम मिक्सर जारमध्ये 3 टेबलस्पून साखर घ्यायची आहे। शक्यतो साहित्य मोजण्यासाठी मेजरिंग कप स्पूनचा सेट वापरा। 3 टेबलस्पून साखर घेतली, त्यासोबत 1 टीस्पून लिंबू सत्व घ्यायचे, सायट्रिक ॲसिड कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं। त्यासोबत 1 टीस्पून मीठ घालायचंय, 1 चिमूट हळद घालायची। 1 चिमूटपेक्षा जास्त नको, नाहीतर पदार्थावर लाल पॅचेस पडण्याची शक्यता असते। त्यासोबत 2 टेबलस्पून साधं रिफाइंड ऑइल घालायचंय किंवा शेंगदाणा तेल तुम्ही घालू शकतात, बाकी दुसरे कोणतेही फ्लेवरचे तेल यामध्ये घालू नका। त्यासोबत 3 टेबलस्पून पाणी घालायचंय। सगळं साहित्य असं मोजून मापून घातलं की 100% तुमचा पदार्थ परफेक्टच होणार। आता मिक्सरला मिनिटभर फिरवून घ्यायचं, म्हणजे साखर लिंबू सत्व सगळं एकजीव होतं आणि हे मिश्रण मिनिटभर फेटलं सुद्धा जातं। 5 मिनिटांचं काम इथे 1 मिनिटात झालं। आता आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे, तर बरोबर 1 कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। सांगितलेले सगळे प्रमाण 1 कप बेसन पीठासाठी अगदीच अचूक आहे। कपमध्ये बेसन पीठ भरताना 2 चमचे बेसन पीठ घालायचं, लेवल करायचं, परत घालायचं। या पद्धतीने कप भरायचा, म्हणजे खूप दाबूनही भरला जात नाही आणि खूप वरचे वरही भरला जात नाही। हलक्या हाताने दाबून भरायचं। तर हे मोजून घेतलेलं 1 कप बेसन पीठ तयार केलेल्या मिश्रणामध्येच मिक्सर जारमध्येच घालायचं। संपूर्ण इथे बेसन पीठ घातलं। शक्यतो पॅकेटचं बेसन पीठ वापरायचं, ते अगदी मऊ गुळगुळीत असतं। सारख्याच कपने बरोबर अर्धा कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सुरुवातीला आपण 3 टेबलस्पून पाणी घातलं ते वेगळं आणि इथे अर्धा कप पाणी घातलं। 2 चिमूट हिंग घालायचं आहे। हिंग जरूर घाला, खूप छान चव लागते। आणि हे मिक्सरला 1 ते 2 मिनिटं फिरवून घ्यायचंय, म्हणजे मस्त असं बॅटर तयार होतं। इथे छान फिरवून घेतलं। आता बेसनच्या क्वालिटीनुसार 1, 2, 3 चमचे पाणी आपल्याला एक्स्ट्रा सुद्धा लागू शकतं, तर मला फक्त 2 चमचे पाणी अजून घालावं लागलं। तुम्ही मध्ये एकदा झाकण उघडून पहा। या कन्सिस्टन्सीचं बॅटर करायचं, शक्यतो अर्धा कपमध्ये होऊन जातं, लागल्यास 1-2 चमचे घाला। 15 मिनिटं झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। आपलं मिश्रण 15 मिनिटं मुरतंय तोपर्यंत पहा, आज मी इडली ढोकळा आणि त्यासोबत ढोकळा सुद्धा बनवणार आहोत, म्हणजेच ढोकळ्याच्या बॅटरची इडली आणि ढोकळा दोन्हीही। तर आज मी हे तयार करण्यासाठी द इंडस व्हॅली इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड यांचा मल्टीपॉट वापरणार आहे। यामध्ये आपण इडली, मोमोज करू शकतो, भाज्या स्टीम करू शकतो, उकडीचे मोदक, पातोळ्या, कुठलीही वडी वाफवू शकतो। तर मी हे नवीन घेतलंय, म्हटलं तुम्हालाही दाखवते। तर यामध्ये एका वेळेला 14 इडली तयार होतात। 2 अशा या खमण ढोकळ्याच्या प्लेट आहे, यामध्ये आपण भाज्या वगैरे वाफवू शकतो, वड्या वाफवू शकतो, मोमो स्टीम करू शकतो, उकडीचे मोदक, पातोळ्या सगळं काही आपण करू शकतो। प्रीमियम क्वालिटीचं हे भांडं आहे। ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा याचा बॉटम आहे। 3 लेअर थिक बॉडी आहे। 2.5 लिटरचा आहे। 2.5 kg याचं वेट आहे आणि अगदी मस्त भांडं आहे। 5 प्लेट आपल्याला मिळतात, भांडं मिळतं। तुम्हाला घ्यायचं असेल ना तर वरती माझा कूपन कोड आहे आरती24 आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तो वापरून खरेदी केली तर एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळेल। मला तर द इंडस व्हॅलीची भांडी खूप आवडतात। एकतर 100% नॅचरल, नॉन रिॲक्टिव्ह नेचर, वर्सेटाईल कुकवेअर, 100% टॉक्झिन फ्री असतात। वरती कूपन कोड आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते वापरून नक्कीच खरेदी करा। तर चला, आपलं बॅटर मुरायला ठेवून 10 मिनिटं झालेले, 5 मिनिटं राहिले तोपर्यंत आपण भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू। तर द इंडस व्हॅलीच्याच मल्टीपॉटमध्ये आपण इडली आणि ढोकळा दोन्हीही तयार करणार आहोत। तर सोडा घालण्याआधीच आपल्याला पाणी उकळलेलं असावं लागतं, कारण सोडा ॲक्टिवेट असतानाच आपल्याला ते स्टीम करायला ठेवायचं असतं। पाणी गरम करायला ठेवलं। आता या इडली पात्राला आपण तेल लावून घेणार आहोत। मस्त मोठे आहे हे, एका वेळेला 7 इडली एका पात्रामध्ये होतात। 2 प्लेट आपल्याला या मिळालेल्या आहे, म्हणजे 14 इडली एका वेळेला होऊन जातात झटकीफट। इडली पात्राला तेल लावून घेतलं। खमण ढोकळ्याच्या प्लेटला सुद्धा मी तेल लावून घेतलंय। आता आपलं बॅटर पाहूया। हे बॅटर 15 मिनिटं परफेक्ट असं मुरलेलं आहे। मुरल्यानंतर हलकं सैल होतं, म्हणून सुरुवातीला खूप पातळ करू नका। सुरुवातीला अर्धाच कप पाणी घालायचं, गरज वाटल्यास 2-3 चमचे घालू शकतात। इथे मी 1 टीस्पून खाण्याचा सोडा घेतला, बेकिंग सोडा, जो भजी वगैरे करताना आपण घालतो तोच सोडा।
हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला फक्त काही सेकंदांसाठी फिरवून घ्यायचं। भांडं थोडं मोठंच घ्यायचं बरं का, कारण हे फुलतं। फक्त 1 मिनिटभर मी फिरवून घेणार आहे, जास्त सुद्धा फिरवायचं नाही। तर हे मिश्रण पाहू शकतात मस्त एअरी झालंय, याला जाळी सुटली आहे। लगेच सोडा ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत लगेच आपल्याला ढोकळा आणि इडली दोन्हीही स्टीम करायला ठेवायचं आहे। मी परत सांगते, सोडा घालण्याआधीच भांड्यात पाण्याला उकळी आलेली असावी, तेल वगैरे लावून ठेवायचं। सोडा मिक्स केला रे केला, झटपट आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचं। सोडा ॲक्टिव्ह असतानाच त्याला गरमागरम पाण्याची वाफ लागली की तो त्याचं काम चोख बजावतो आणि आपला ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पॉन्जी तयार होतो। तर आपल्याला 15-20 मिनिटं बॅटर फेटायचं नाही आहे, काहीही झंझट नाही आहे, भांडे भरवायचं नाही आहे, बेसन चाळायचं नाही आहे। एकच मिक्सरच्या जारमध्ये साहित्य घालायचं आहे आणि 3 जणांचा नाश्ता, 3 ते 4 जणांचा नाश्ता काही वेळातच तुमचा तयार होतो। तर इथे मी ढोकळ्याच्या प्लेटमध्ये सुद्धा मिश्रण काढलं, इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा काढून घ्यायचं। थोडेसे 3/4च भरायचे म्हणजे फुगायला त्याला जागा ठेवायची। तर सगळं आपण बॅटर काढून घेतलं आहे। आपलं पाणी इथे खळखळ उकळलेलं आहे। सगळ्यात आधी खाली मी ढोकळ्याची प्लेट ठेवते आणि त्यानंतर इडलीची प्लेट आपण ठेवून घेतोय। झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 ते 17 मिनिटं किंवा हे व्यवस्थित शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे, मध्ये झाकण उघडू नका। तर एक 15 ते 17 मिनिटं मध्यम आचेवर इडली आणि ढोकळा दोन्हीही मी वाफवून घेतलंय। किती सुंदर फुललेले आहे तुम्ही पाहताय। टूथपिक किंवा सुरी रोवून पाहायची, अजिबात ओलं पीठ लागून आलं नाही, हे म्हणजे परफेक्ट शिजलंय। ओलं पीठ लागून आलं तर जरा वेळ अजून शिजवा, 15 ते 20 मिनिटात होऊन जातं। आता हे संपूर्ण गार करते, पंख्याखाली ठेवून 15-20 मिनिटं गार करून घेते। आपला ढोकळा आणि इडली गार होतोय तोपर्यंत आपण फोडणीचं पाणी तयार करूया। तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान अशी फुटली की मग चिरलेली मिरची घालायची। तुमच्या आवडीप्रमाणे फोडणी तयार करू शकतात। त्याचसोबत आपल्याला काही कढीपत्त्याची पानं घालायची, मस्त खमंग अशी चव आणि सुगंध जबरदस्त येतो। आता ही छान फोडणी झाली, गॅस कमी करून अर्धा कप साधारण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याचसोबत थोडीशी साखर आपण घालतोय म्हणजे पाण्यालाही मस्त चव येईल आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, अगदी किंचित घाला कारण मिश्रणात आपण व्यवस्थित मीठ घातलंय। उकळी आली हे गार करून घ्यायचं। इथे ढोकळा आणि इडली आपली संपूर्ण गार झाली आहे। मी फॅन खाली ठेवली म्हणजे पटकन गार झाली। आता तुम्हाला मी डिमोल्ड करून दाखवते। चमचाच्या मदतीने इडली काढून घ्यायची। पाहू शकतात किती मऊ लुसलुशीत जाळीदार हलकी आणि फुललेली इडली झाली आहे। आतपर्यंत इतकी मस्त जाळी सुटते। तुम्हाला हवं तर सगळ्या इडली करा, हवं तर सगळा ढोकळा करा। पाहू शकतात किती हलकी आहे, दात नसणारे सुद्धा खाऊ शकतात। ओठाने तोडून घ्या, इतकी मऊसूत ही इडली आणि ढोकळा तयार होतो। तुम्हाला मी ढोकळा सुद्धा काढून दाखवते। आधी कडा सैल करून घ्यायच्या, एजेस लूज करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या आकारामध्ये हा ढोकळा तुम्ही कट करून घ्यायचा। इतका जबरदस्त होतो, 100% परफेक्टच होणार। तुम्ही असं मोजून मापून साहित्य घेतलं आणि केला तर। हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते, काय जबरदस्त निघालेला आहे। प्लेटला अजिबात चिकटला नाही आहे। फक्त गरम गरम काढू नका, नाहीतर मग तुटण्याची शक्यता असते। आहा, अगदी अलवार मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार झालाय। जाळी पाहू शकतात तुम्हाला, अगदी क्लिअर दिसते। आतपर्यंत जाळी पडलेली आहे, पाणी सुद्धा फोडणीचं आतपर्यंत शोषलं जाणार आहे। अतिशय परफेक्ट असा हा ढोकळा झालेला आहे। आपली ही फोडणी सुद्धा कोमट झाली आहे। ढोकळा संपूर्ण गार आणि फोडणी कोमट असावी। कोमट म्हणजे इतपत की आपण त्यामध्ये बोट ठेवू शकतो। गरम गरम घालायची नाही, नाहीतर हे भिजरट पडतं। तुम्हाला हवी तितकी फोडणी तुम्ही यामध्ये घाला, हवं तर पांढरे तीळ सुद्धा घालू शकतात। मस्त अशी फोडणी घातली की 10 मिनिटं ठेवायचं म्हणजे आतपर्यंत ती शोषली जाते आणि मग सर्व करायचा। अगदी ज्युसी रसरशीत असा हा ढोकळा तयार होतो। वरतून मी थोडंसं किसलेलं ओलं नारळ सुद्धा घातलंय, आमच्या घरात सगळ्यांना आवडतं। मस्त सर्व करून घेऊया। नवऱ्याने सांगितलं होतं इडली बनव आणि विहान म्हटला होता ढोकळा बनव। त्यांना म्हटलं इडलीचं बॅटर तर तयार नाही आहे, पण इडली मी तुम्हाला बनवून देऊ शकते। तर म्हटले चालेल, कशीही असो पण इडली बनव। सगळ्यांना इतकं आवडलं, इतका परफेक्ट होतो ना, परफेक्ट गोडी, आंबटपणा, मीठ सगळं मस्त। मुळात खाताना घशात अजिबात अडकत नाही, कारण आपण बॅटरमध्ये 2 चमचे तेल सुद्धा घातलंय। आपण नॉर्मल खमण ढोकळा करायला घेतो तर सुरुवातीला 5 मिनिटं फेटतो, नंतर बॅटर परत 10-15 मिनिटं फेटतो। ती सगळी झंझट टाळा। पाहुणे येणार असेल तरी तासभर आधी बनवायला घेतलं तर तुम्ही सर्व करू शकतात।
इडली मी ठेवल्या, त्यावर फोडणीचं पाणी घातलं आणि हा रसरशीत ढोकळा याच्या आतपर्यंत कसं पाणी गेलं तुम्ही पाहू शकतात. मला तर हे द इंडस व्हॅलीचं मल्टीपॉट खूप आवडलं. मला खूप उपयोगी पडणार आहे इडली ढोकळा करायला, कोथिंबीर वडी, कोबीची वडी, सगळ्या वड्या करायला, मस्त उकडीचे मोदक, पातोळ्या करायला, भाज्या वाफवायला. तुम्हीसुद्धा हे द इंडस व्हॅलीचं मल्टीपॉट नक्कीच खरेदी करा. हे खरेदी करताना तुमचा फायदाच आहे, कारण आरती 24 हा आपला कूपन कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतं आहे. तुम्हाला हा ढोकळा मी तोडून दाखवते. जाळी तुम्ही पाहू शकतात आतपर्यंत किती मस्त पडली आणि आतपर्यंत ते फोडणीचं पाणी शोषलं गेलेलं आहे. माझी गॅरंटी आहे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होईल. यासोबत तुम्ही आपण खमणसोबत जी चटणी करतो ती करू शकतो. तसं तर काहीच गरज नाही, इतका चविष्ट लागतो. म्हणजे त्यांना दात नाही आहे ना, ते सुद्धा खाऊ शकतात, इतका मऊ लुसलुशीत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा. नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजसुद्धा आहे, तिथेसुद्धा फॉलो करा.